5 कुपन घेऊन जायचे आहेत. कल्पेश यांच्याकडून 5 कुपन्स आहेत, ते सुद्धा घेऊन जायचं. येस, वोट यू कॉम्बॉक्स. धन्यवाद कपिल सर. त्या ठिकाणी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी रोनित अँड दैव वॉरियर्स साखर संघाने नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी या ठिकाणी पाचाराने केलंय गन वॉटर स्पोर्ट साखर या संघाला. एक चांगला या ठिकाणी लेट कटचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर कट चेंडू सीमा पार, हितवय चौकार. आपण नजर टाकली धावा धपळकर जे पाहिली तर मात्र 5 धावा धपळकावरती. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना राजेश नाकवा यांना पाहतोय, स्वतः कर्णधार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये या ठिकाणी फटका सजवला, एक्झिक्यूट केला गेला. चेंडू 1 2 4 येतोय चौकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गन वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ जो दुर्वेश गण यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर एका बाजूला रोनित अँड दैव वॉरियर्स साखर हा संघ. ही 2 संघामधील पहिली मॅच आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच पाहतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर सज्जन, राईट मोर द विकेट. शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहिलं. वाईटचा या ठिकाणी अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसली आहे. तर धावा मात्र आपण पाहिल्या 10 धावा धपळकावरती. लोअर फुल टॉस पद चेंडू आपण पाहिला डीप मिड ऑन मध्ये खेळला गेलाय. चेंडू सीमा पार येतोय, आणखीन एक चौकार. पोस्ट अक्षी साखरच आहे या फलंदाजाचा जो फलंदाजी करतोय. आपण पाहिलं फलंदाज रोहित फाळके. हो, ब्लॉक हॉल पद चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढले. या चेंडूला स्वतः गोलंदाजाने या चेंडूला अडवलं गेलं. षटक क्रमांक पाहिला षटक क्रमांक पहिला संपला. धावा आल्या धावपळकावरती बिन बाद 14 धावा धपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं जर पाहिलं गन वॉटर स्पोर्ट साखरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो नडबेकीचा कोल जिंकला होता रोनित आणि दैव वॉरियर्स साखर या संघानं त्यांनी निर्णय घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. चला मी विनंती करतोय, या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन आहे. ज्यांना कोणाला या ठिकाणी भाग्यवान विजेता लकी ड्रॉ ठरायचा असेल म्हणजे स्पोर्टचे शूज आहेत 20 रुपयामध्ये स्पोर्टचे शूज मिळतील आपल्याला. आणि खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स या ठिकाणी बायसायकल आहे 20 रुपयामध्ये. या ठिकाणी कुपन आपण घेऊन जाऊ शकता आणि भाग्यवान विजेता आपण बनवू शकता. फक्त 20 रुपयामध्ये आमच्यासोबत संपर्क साधायचे आहेत. काहीच कुपन या ठिकाणी शिल्लक राहिल्यात तरी ह्या कुपन खऱ्या अर्थाने भाग्यवान विजेता आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम दिवसामध्ये त्या ठिकाणी फायनलच्या दिवसामध्ये या ठिकाणी अंतिम भाग्यवान विजेता आपल्याला कोण आहे, कोण स्पोर्टचे या ठिकाणी शूज मिळणार आहेत. तर मी विनंती करतोय, रोनित आणि दैव वॉरियर्स साखर संघाचा 12 प्रतिनिधी अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आपल्यास विनंती करतोय, चला आपला 12 रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पण सर थोडंसं थांबा मॅच, कारण रोनित आणि दैव वॉरियर्स साखर संघाचा 12 रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचला नाही. कारण सकाळपासून आम्ही सांगतोय की आपला 12 रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. करायची सुरुवात राहुल मानकर. तर गोलंदाज राहुल मानकर. चला सर, प्रतिनिधी येतोय त्यांचा, आता पोहोचतो आमच्यापर्यंत. राहुल मानकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पोलटॉसमध्ये चेंडू या ठिकाणी पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय, आणखीन एक चौकार.
अवगती यायला लागलेत. गोलंदाजावरती हल्ला झालाय पहिल्या चेंडूवरती. अगदी कमी गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पुढे सरसावून या ठिकाणी पहा अगदी आकाशाला गवसने घेणारा गगनचुंबी षटकार मात्र येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. जे 24 धावा धापळकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना जे आपण फलंदाज पाहिले राकेश कवाड आणि रोहित पाळके चांगलं कामगिरी. ओ ब्लॉक ऑल पद्धत चेंडू या ठिकाणी अगदी सन्मान दिलाय. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये दोन शब्दांचा आदर सन्मान केला जातो. एक तर भारतरत्न आणि क्रिकेटचा गॉड सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर या चेंडूला या ठिकाणी सन्मान केला गेलाय. पुढे सरसवून डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये सिली क्षेत्रामध्ये चत्रशक आहे. सिंगल धाव रोखू शकत नाही. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसवलंय 25 धावा धापळकावरती. जर राकेश कवाड यांनी प्रत्येक चेंडूची षटकार लगावला चौकार आणि चौकार देखील लगावला त्यासाठी एक कुपन असणार आहे अजिंक्य म्हात्रे यांच्या माध्यमातून. चौकार किंवा षटकार मग काही मारा आपल्यासाठी लकी ड्रॉचं कुपन असणार आहे. चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं डॉट आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. कमी डावखुरा गोलंदाज आहे. कमी गताचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण डावखुरा गोलंदाज म्हटला नाही एक नॅचरल स्विंग त्याच्या माध्यमातून येत असतो. थोडासा टप्पा पडल्याचा चेंडू अगदी कट होत असतो आणि या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा जर पाहिल्या धापळकावरती तर मात्र 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. मात्र या ठिकाणी जर पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये त्याच धावा कमी करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज राहुल मानकरच्या माध्यमातून. त्या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या गेल्या म्हणजेच 12 चेंडूचा आपण खेळ पाहिला. या 12 चेंडूमध्ये खर्च मात्र धावा खर्च केल्या गेल्या त्या म्हणजे 25. मात्र या ठिकाणी पहा की फलंदाज मात्र कोणताही बाद झाला नाही. एक चांगली पार्टनरशिप नक्कीच पाहायला मिळते गन वॉटर स्पोर्ट्स साखरच्या अंगाच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग घेऊ नका कारण अजूनही आपल्याला 2 मॅचेस या ठिकाणी खेळवायचे म्हणजे एकूण ही मॅच पकडून 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. तरी वेळेचं आपल्यावरती बंधन असणार आहे. आपण वेळेचं बंधन वेळेचं मोल जपा मित्रांनो. वेळ नक्कीच आपल्याला अनमोल बनवेल. 2 षटकांचा खेळ संपला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्रीय रक्षणामध्ये जर विचार केला तर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीप क्षेत्रामध्ये जर पाहिलं ऑनमध्ये क्षेत्ररक्षण ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं शॉर्ट फाईनलिंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटमध्ये डीप मिड ऑन आणि खऱ्या अर्थाने डीप काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर एक क्षेत्ररक्षण पाहिलं तर सिली मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय युक्ता स्पोर्ट्स अक्षय आणि मंगळमूर्ती साखर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण सज्ज राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये जी इनिंग संपल्यानंतर मध्यांतर होणार आहे त्या मॅचमध्ये तदनंतर आपण या ठिकाणी सज्ज राहायचं नाणेफेक करण्यासाठी. युक्ता स्पोर्ट्स अक्षय आणि मंगळमूर्ती साखर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. चला वेळेचं या ठिकाणी आपल्यावरती बंधन असणार आहे. गोलची ट्रॅकवर षटक क्रमांक 3 उद्देश कुलाबकर उद्दिष्ट घेऊन आलाय. मात्र या ठिकाणी पहारा पहिला चेंडू या ठिकाणी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरसले. जी 26 धावा धापळकावरती पाहायला मिळतोय. उद्देश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न डान्सिंग द डाऊन चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. एक उथुंगाचा षटकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. षटकार पिंजरा टाकलाय मात्र या पिंजऱ्यावरून चेंडू बाहेर भिरकावला. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा अगदी या ठिकाणी फुटवर्कचा वापर करत होता मात्र गोलंदाजाने उद्देशने या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी फलंदाज पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न करतोय. अगदी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहिली तर मात्र 32 धावा. पुन्हा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न ऑन क्षेत्रामध्ये पटका या ठिकाणी सजवला गेला. क्षेत्ररक्षक मिलिंद आहेत मात्र त्यांना हुलकावणे दिले चेंडूला. चेंडू सीमा पार आलाय चौकार.
ते धावसंख्येचा विचार केला ना, धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे सरसवताना जर पाहिली तर 36 धावा उद्देशवरती हल्ले व्हायला लागलेत. पुन्हा एकदा पुढे सरसवलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सिंगल रोखण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र सिंगल रोखू शकत नाही. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चांगली या ठिकाणी फलंदाजी करत असताना मात्र आपण पाहायला मिळतोय जो फलंदाजी करणारा संघ गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ या ठिकाणी धावा मात्र चांगल्या पद्धतीने जमवत असताना अजूनही कोणताही फलंदाज बाद नाही झाला. एका बाजूला आपण रोहित फाळके पाहतोय, दुसऱ्या बाजूला राकेश कवाड यांना पाहतोय. चांगले या ठिकाणी फटकेबाजी. पुन्हा एकदा बिग 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 योजा षटकार. वरती काय फटकेबाजी या ठिकाणी, काय फलंदाजाची या ठिकाणी दहशत पाहायला मिळतोय. उद्देशवरती हल्ले व्हायला लागलेत. खऱ्या अर्थाने उद्दिष्ट घेतलेलं की या फलंदाजांना थांबवायचं, मात्र या ठिकाणी पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. पुढे सरसलं होतं मात्र अगदी बॅटच्या पठ्ठ्यामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या आलं नाही. सरळ एस्ट्राच्या हातामध्ये विसावलं गेलं. त्या ठिकाणी एस्ट्रेच्या भूमिकेमध्ये स्वतः संघ मालकाला आपण पाहिलं. डॉट चेंडूची सांगता झाली. जे राजेश नाकवा संघाचे सरसेनापती आहेत, मात्र या षटकामध्ये आपण पाहिले ना तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. उद्देश कुलाबकर या गोलंदाजाच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ राहिला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर पाहिल्या ना धावपळकावरती 43 धावा, लॉस ऑफ विदाउट विकेट. कोणताही फलंदाज मात्र बाद झाला नाही. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगला पाया रचला गेला. मात्र येणारे 12 चेंडूमध्ये किती धावांचं या ठिकाणी धावसंख्या उभारणी असणार आहे, कारण 12 चेंडूमध्ये इथून देखील कमबॅक करू शकतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण त्याने खरी अर्थाने नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतला आहे की समोरच्या संघाला कमीत कमी धावेंवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. मात्र तो प्रयत्न आतापर्यंत या ठिकाणी उधळून लावलाय फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाने. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर रोहित फाळके आणि खऱ्या अर्थाने राकेश कवाड हा फलंदाज आहे. अगदी दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 43 धावा आपण पाहिल्या धावपळकावरती. चला टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती करतोय. आतापर्यंत 4 कुपन झालेले आहेत राकेश कवाड यांच्या नावावरती आणि काहीच शिल्लक राहिल्यात या ठिकाणी कुपन्स. लकी ड्रॉ अगदी कमी राहिल्यात. जर आपल्याला भाग्यवान विजेता ठरायचं असेल ना तर मात्र आपण लवकरात लवकर आमचे संपर्क साधायचा आहे. चला दादानं जास्त वेळ घेऊ नका, कारण भरपूर अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. कारण वेळेला आपण थांबवू शकत नाही. सूर्यदेव देखील आपण या ठिकाणी पहा आपल्यापासून थोडा या ठिकाणी रजा घेत असताना अगदी आपण पाहिलं पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, त्याच्या अगदी तीरावरती हे अक्षी साखर कोळीवाडा आपण पाहतोय. अगदी पर्यटन स्थळासाठी देखील हा क्षेत्र अगदी आपण पाहतोय. जर नितीन पाटील या क्षेत्राने झेल पकडला तर 5 कुपन रोशन नाईक यांच्या माध्यमातून आहेत. नितीनजी पहा आपल्यासाठी कॅश प्राइज झाले. झेल पकडा आणि खऱ्या अर्थाने भाग्याने विजेता ठरवा. 5 कुपन आहेत आपल्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय राहुल मानकर आलाय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो डावकुरा गोलंदाज आहे. ज्या दुसरं षटक ज्याने हाताळलेलं, ज्या षटकामध्ये ज्याने तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. लेफ्ट हँड राऊंड या ठिकाणी मारा करतो आपल्या संघाचा. आपण पाहिलं पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी नितीन क्षेत्ररक्षक तैनात आहे लेग स्लिपमध्ये. 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव मात्र पूर्ण केली जातोय. मात्र या 2 बॅटर्सचं कौतुक करावं लागेल. ज्या धावा येत आहेत ना त्या धावा मात्र या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांना माहिती आहे या धावाच आपल्यासाठी खूप लाभदायक असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले गोलंदाज. डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने या ठिकाणी एक्झिक्यूट केले. पटकायले डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल दुसरेला परतले गेले आणि चांगले या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय.
अगदी कोणतीही संधी हे बॅटर सोडत नाही. एक चांगली रणनीती पाहायला मिळतोय, एक चांगल्या संघाची बांधणी खऱ्या अर्थाने केलेली पाहायला मिळतोय. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राहुल मानकरच्या माध्यमातून. हो, बोटं फिरवली गेली होती, मात्र या ठिकाणी पहा वायडीस मिड ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या चेंडूसाठी या ठिकाणी पलटले गेले. तिसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव घेत असताना धावच्या स्वरूपात फलंदाज झाले स्वतः संघनायक राहुल. हो, या ठिकाणी पहा जेव्हा गोलंदाज डावकुरा आला तेव्हा मात्र तारंबळ उडाली या फलंदाजांची. कारण आपण पाहतोय अगदी चेंडू फिरवण्यामध्ये माहीर असलेले हे गोलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी षटक क्रमांक 4 हाताळत असताना राहुल मानकर. धावसंख्या जर पाहिली धावपळखावरती 48 धावा. मात्र या षटकामध्ये धावा रोखण्याचा काम नक्कीच गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पुन्हा जर डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू वन बाउंस क्षेत्राच्या हातामध्ये विसावला गेला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेला परतले होतेच कर्णधार, मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं. एकच धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला 49 धावा धावपळकावरती. मात्र गोलंदाजीचा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. राहुल मानकर पुन्हा दगडूंची ट्रॅकवर सज्ज. क्षेत्राची विहीर रचना थोडीशी बदलली जाते. आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या तैनात ठेवलं गेलं आहे. तर एक शॉट पॉईंटमध्ये आपण पाहतो क्षेत्राच्या खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला आहे, त्याला मात्र खोदून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला. जे वाईडिश मिड ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव मात्र रुकू शकत नाही. धावसंख्या मात्र पाहिली धावपळकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावपळकावरती आपण पाहतो. एक फलंदाज मात्र पास झालाय. मात्र या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं ना, कमबॅक केलंय. ज्या 3 षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 43, मात्र या 4थ्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या गेल्या. गोलंदाज राहुल मानकर याने फक्त आणि फक्त 7 आणि 1 गडी मात्र त्यामध्ये धावची सुरुवात पास झालाय. म्हणजेच 50 धावा आपण धावपळते पाहिल्यात आत्तापर्यंत. अजूनही जर पाहिलं तर 1 षटक बाकी आहे. म्हणजे येणारे 6 चेंडूमध्ये किती धावांचं अजूनही योगदान असणार आहे. चला, वारंवार आपल्याला सूचित करावं लागतं. आमच्याकडे सूचना येत आहेत आयोजकांच्या माध्यमातून. आम्हाला देखील बरं वाटत नाही, परंतु आमचं काम आहे. जे आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहोत आम्ही. आणि कृपा करून आपणास विनंती करतो की या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. पुढची मॅच असणार आहे युक्ता स्पोर्ट्स अक्षय आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगळमूर्ती साखर. तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. नक्कीच दोन्ही कर्णधार या ठिकाणी पहा अगदी एकाच संघातून खेळणारे, मात्र या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधामध्ये किंवा एकमेकाच्या विरोधामध्ये लढणारे एकमेक आपापल्या संघामध्ये खेळताना देखील पाहायला मिळत असतात. षटक क्रमांक 5 स्लॉगर अंतिम षटक, भैरवीचं षटक. कोणाची ट्रॅकवर नितीन राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिशा नक्कीच भरकटलेली आपण पाहिली. अगदी वाईटचा चेंडू, त्यात मात्र अतिरिक्त धाव मिळणार आहे. एकूण 2 धावा तर मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर मग दोहोंने पुढे सरसले 52 धावा. आता मात्र इथून जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला या धावा मात्र घ्याव्या लागतील. मोठे फटके देखील घ्यावे लागतील. मात्र नितीनकडे क्षमता आहे या ठिकाणी या धावा रोखण्याची. तो धावा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच नितीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, या ठिकाणी बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव या ठिकाणी
प्रोटेक्शन केलं, चेंडूला थांबवलं गेलं. बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिलिंदच्या माध्यमातून चेंडू थांबवलं गेलं. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 53 धावा आपण धावपळकरती पाहतोय. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. सिंगल धाव, दुसऱ्या धावेला पलटले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना मात्र धावच्या स्वरूपात बाद होऊन फलंदाज माघारी परतलाय. चोपन्न धावा आपण पाहिल्या धावपळकावरती. असं वाटत होते की या ठिकाणी धावा मोठ्या येतील, मात्र चौथं आणि खऱ्या अर्थाने 5वं षटक संघासाठी खूप महत्त्वाचं ठरलंय. नितीन नकील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना आणि खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत संघाचे ऑनर संघ मालक दुर्वेश श्यामगण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, दिशा भरकटलेली पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. या धावा मात्र रोखाव्या लागतील. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. जर या कमीत कमी धावसंख्येवरती आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर मात्र तुम्हाला अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे. धावसंख्या जर पाहिली, व्हाईटने पुढे सरसले 55 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नितीन गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उशीर झालाय, मात्र उशीर का होईना चेंडू या ठिकाणी पहा, फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. डीजे 61 धावा धावपळकावरती आले आपण ज्या जमा झाल्या. पुन्हा एकदा नितीन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कोणाच्या दिशेला, क्षेत्राच्या मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा पार, बॅक टू बॅक. पाहते राहुल मुजावरचं वादळ या ठिकाणी गोंगावायला सुरुवात झाली. बॅक टू बॅक 2 उथुंग षटकार आले. तब्बल 12 धावा वसूल केल्या गेल्या. 67 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं आउटसाइड द ऑफ साइड या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न गोलंदाज ठरलाय, मात्र या ठिकाणी पहा लेट कट मारायचा होता. स्क्वेअर कटचा ठिकाणी फटका सजवत असताना फटका फसला गेला, मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. त्या ठिकाणी फलंदाजाला काही दुखापत झाली का त्या ठिकाणी पाहायचं आहे. धावसंख्या मात्र जर पाहिली, डॉट चेंडू आलाय. 67 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्वेश गण याच्यासाठी कॅश प्राइज आलाय. जर दुर्वेश गण याने षटकार लगावला तर प्रशांत गण यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. परंतु या ठिकाणी पहा एकच चेंडू शिल्लक राहिलाय, परंतु एखादा खराब चेंडू पडला तर काही घडू शकतो, स्ट्राईक देखील मिळू शकतोय या चेंडूवरती. तत्पर मात्र आपण पाहिल्या 67 धावसंख्या धावपळकावरती. असं वाटत होतं की धावसंख्या कमी पाडतात की काय, मात्र जेव्हा 2 मोठे फटके आले तेव्हा खऱ्या अर्थाने धावांचा या ठिकाणी उच्चांक देखील पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या दर्जाचा, चांगल्या धाटणीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, शेवटचा चेंडू राहिलाय. मोठा फटका या ठिकाणी लगावला गेलाय. आसमानी गगनभेदी आकाशाला गवसणी घेणारा चेंडू सीमा पार आलाय, सामन्याला कलाटणी देणारा. युक्ता स्पोर्ट्स साक्षी वर्सेस मंगलमूर्ती साखर असा सामना होणार आहे. सो टॉस करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. टॉस यस छापा कॉल केलाय.
आणि काटा पडलाय. मंगलमूर्ती साखर टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. बघा 5 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. 5 ओव्हरच्या फॉर्मॅट मध्ये किती धावांवर समोरील संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण वेगळ्या आयोजकांनी आयोजन केलेलं आहे. मागील 3 वर्ष वेगळे आयोजक होते, यावर्षी वेगळे आयोजक आहे. या आयोजकांचं आयोजन कशा पद्धतीचं आहे? आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे. सर्व त्यांच्या हातातच आम्ही यंदा दिलेलं आहे, परंतु आम्ही पण त्यांना मदत केलेली आहे बरीचशी. ते यायचे, आम्ही यायचो आणि आम्ही पीचसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे श्रीकांत गुरव यांनी. त्यामुळं त्यांचे पण आभार मानतो. थँक्यू. टॉस हरल्यात, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावापर्यंत प्रयत्न करू. 50 ते 60 धावा या मैदानावर तितक्याशा फायदेमंद साबित झालेल्या नाही आहेत. मग गोलंदाजांवर कशा पद्धतीचा विश्वास आणि कोणते गोलंदाज जे प्रामुख्याने तुम्ही त्या गोलंदाजांना अगदी मेन बॉलर म्हणून पाहताय? जालिंदर गर म्हणून आहे, तो आमचा मेन बॉलर आहे. थँक्यू सो मच. या मॅचसाठी शुभेच्छा. मंगलमूर्ती साखर संघाने टॉस जिंकलाय, निवडलाय क्षेत्ररक्षण. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ASPL अक्षी साखर प्रीमियर लीग सीझन 4. कम ऑन डीजे मास्टर. जिंकण्यासाठी मला असं वाटतं 74 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा तमाम अक्षी साखर मधील ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करतोय या अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये. अगदी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. YouTube लाईव्ह ही स्पर्धा आहे आणि AK स्पोर्ट्सच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलला तुम्ही लाईक करत राहा. आणि बेल आयकॉनला क्लिक यासाठी करा की या चॅनलवर येणारे संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जिंकण्यासाठी 74 धावांचं आव्हान असणार आहे. 74 रन्स नीड टू विन इन 30 बॉल्स. आता गोलंदाजीसाठी संघ उपस्थित आहे मैदानामध्ये. चालू सामना बघा, गन वॉटर स्पोर्ट्स वर्सेस रोनित अँड दैव वॉरियर्स साखर असा सामना आहे. सो पुन्हा एकदा या मैदानाकडे आपण वळतोय. राकेश कवड यांनी जर विकेट किंवा कॅच पकडली तर अजिंक्य म्हात्रे यांच्याकडून 1 कूपन 4 लागू झालेली आहेत. फिर से एक बार पहली गेंद डालने के लिए गेंदबाज तैयार है. राइट हैंड ओवर द विकेट से ये पहली गेंद स्वेर मारा अंपायर जी के द्वारा. वाइट बॉल का इशारा आता हुआ. जीतने के लिए 74 रन की जरूरत है. देखिए छोटे बच्चे के मैदान में खेल रहे हैं, उनसे भी हमारी गुजारिश रहेगी. समीर सारंग याही जर कॅच घेतली तर प्रसाद सारंगकडून प्रशांत गणकडून 500 रुपये. दुर्वेश गण आणि समीर सारंग यांनी जर कॅच पकडली तर प्रशांत गण यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तो देखिए जनाब, जो 2 जनाब का हमने नाम लिया है, कैच लपकी है और 500 रुपए का इनाम जीतिए. देखिए व्हाइट बॉल का इशारा आता हुआ फिर से एक बार अंपायर जी के द्वारा. ये देखिए आड़े बल्ले से खेल दिया है, मिड विकेट रीजन में खिलाड़ी है, कैच लपका है और मैच भी बनाया है. बल्लेबाज मैदान के बाहर.
वाटर स्पोर्ट्स ने जिस प्रकार की शुरुआत की थी पहले सत्र में, शुरुआत थोड़ी सी खराब थी। चौथे ओवर में रन कम आए थे और पांचवें ओवर में बहुत ज्यादा रन आए, इसलिए 74 रनों का टारगेट रखा है। और पहले ओवर में जो गेंदबाज आए हैं, गेंदबाज का नाम ऋषभ ने पहली 2 गेंदें स्क्वायर डाली थी, वाइड बॉल डाले थे, और उसके बाद मिड विकेट रीजन में कैच जो लपका है, फील्डर ने क्या बढ़िया कैच लपका है, रनिंग कैच लिया है। और मैदान में नए खिलाड़ी आए हैं एज एन 1 डाउन बैट्समैन दुर्वेश जगू। जीतने के लिए 74 रनों की जरूरत है। उनके साथ राजेश नाखवा नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है, जो कि टीम स्पॉन्सर है। देखने वाली बात यह होगी कि आज क्या करेंगे। फिर से एक बार ये देखिए, बल्लेबाज ने आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, शॉट स्कोर में खिलाड़ी मौजूद है, गेंद को लपका है, गेंद को पकड़ा था पर थ्रो अच्छा नहीं हुआ था, और इसी की वजह से ये रनआउट की जो संधि आई थी, चांस आया था, मौका आया था, वो लपकने में कामयाबी हासिल नहीं हुई है। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, इस 1 रन के साथ 3 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर रोनी दैव वॉरियर्स साखर टीम। देखिए, राजेश नाखवा 50 साल के ऊपर क्रिकेट खेले हुए हैं, उम्र भी उनकी उतनी होगी। देखने वाली बात यह होगी कि क्या करते हैं। व्हाइट बॉल का इशारा फिर से एक बार। इस ओवर का ये तीसरा बिंदा व्हाइट बॉल गेंद है, स्क्वायर गेंद है, और इस व्हाइट बॉल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। देखिए, फील्डिंग की व्यू रचना फिर से एक बार देखने वाली बात यह होगी कि शॉट थर्ड मैन में, शॉट फाइन लेग में, मिड विकेट में खिलाड़ी है, डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी को तैनात किया है। क्या होगा? आड़े बल्ले से खेलने का प्रयास फिर से एक बार किया था, फिर से एक बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर जी के द्वारा आता हुआ। ये चौथा व्हाइट बॉल इस ओवर में आता हुआ। अब तक 5 रन कुल स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अब 1 गेंद हो चुकी है और 2 गेंदें हो चुकी है, और 5 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर टीम रोनी दैव वॉरियर्स। देखिए, अंदर आती हुई गेंद बल्ले का किनारा लेते लेते बच गई और विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई हमें दिखाई दी। अंदर आती हुई गेंद, अगर आप रिप्ले में देखेंगे तो आपको जरूर समझ में आएगा कि गेंद में क्या हरकत हुई थी, कि पड़ने के बाद जो आउटसाइड ऑफ स्टंप में पिच हुई थी और अंदर आती हुई हमें दिखाई दी थी। फिर से एक बार गेंदबाज तैयार है, आड़े बल्ले से खेल दिया है, डीप स्क्वायर लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में यह गेंद टन टनाटन चौका आता हुआ बल्ले से। इसी प्रकार के बड़े स्ट्रोक लगाने ही पड़ेंगे। राजेश नाखवा इनके बल्ले से आता हुआ ये बड़ा प्रहार चौका आता हुआ 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए, आड़े बल्ले से खेल दिया है, कवर्स के ऊपर से खेल दिया है, पावर प्ले का फायदा उठाना चाहते थे, गेंद कवर बाउंड्री लाइन के फिर से एक बार बाहर जाती हुई चौका आता हुआ। बड़े स्ट्रोक लगाने ही पड़ेंगे क्योंकि आपके सामने 74 रनों का टारगेट है। अब तक कुल रनों की संख्या हो चुकी है 13 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर रोनी दैव वॉरियर्स। देखिए, सीधे बल्ले से कवर्स के रीजन में खेला है, शॉर्ट कवर में खिलाड़ी मौजूद है और उसी के वजह से 1 रन आता हुआ, थोड़ी सी मिसफील्डिंग हुई, उसी की वजह से पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। इसी की आवश्यकता थी कि अगर विकेट जाता है तो ठीक है, कोई बात नहीं है, पर रन आने जरूरी है और वो रन आते हुए हमें दिखाई दी है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर गन वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए अब परेशानी आए, क्योंकि किस गेंदबाज को पावर प्ले के ओवर में गेंदबाजी दी जाएगी और कौन सा गेंदबाज 2 ओवर डालेगा, वो भी कैलकुलेशन आपको आपके पास रखने पड़ेंगे। और 20 मिनट में आपको कुल 4 ओवर डालने ही पड़ेंगे। अगर 20 मिनट से ज्यादा टाइम आप लेते हो तो आपको 5वें ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में रखना पड़ेगा एज पर न्यू रूल ऑफ क्रिकेट, क्योंकि आप ज्यादा टाइम स्पेंड नहीं कर सकते, क्योंकि और 2 मैच बाकी है, तो वो 2 मैच हमें पूरे करने हैं। बार्ड लाइट का खतरा मंडराता हुआ हमें दिखाई दे रहा है। सो सभी खिलाड़ियों को गुजारिश रहेगी
कि टाइम बचाइए। नए गेंदबाज गेंदबाजी के लिए खुद राहुल मुजावर आए हैं, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाते हैं। बैटिंग ऑलराउंडर के हिसाब से अपने टीम में वो एज एन कैप्टन की बतौर मैदान में आते हुए हमें दिखाई दिया है और अच्छी बल्लेबाजी पहले सत्र में उन्होंने दिखाई थी। 2-3 बड़े छक्के जड़ दिए थे। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर है। राजेश को रोकना पड़ेगा। राजेश नाखवा ने बड़ी अच्छी बल्लेबाजी की थी। राजेश नाखवा जो कि उन्होंने बताया था ऑक्शन के टाइम में कि मैं मेरा गेम दिखाऊंगा और सभी युवा पीढ़ी को वो खेल देखना पड़ेगा। उन्होंने दिखाया है वो कर सकते हैं, उनमें अब अभी भी क्रिकेट जिंदा है, ये बात उन्होंने अब छेड़ भी दी है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर जारी। राहुल की पहली गेंद नो बॉल। हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहां दम था। ये गेंद भी जहां पड़ा वहां चूना कम था। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। उघड़ा डोळे पहा नेट, नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट, देन व्हाट विल बी हैपन। फ्री हिट की गेंद आड़े बल्ले से खेल दिया है मिड विकेट के रीजन में, एक टप्पा लेकर गेंद सीमा रेखा के बाहर, चौका आता हुआ 4 रन। राजेश नाखवा कह रहे हैं लहू के आग में जलना है मुझे, पूरी दुनिया को, पूरी अक्षी साखर को कुछ कर दिखाना है मुझे। चौका आता हुआ, इस चौके के साथ कुल रनों की संख्या 19 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। लेग कटर गेंद डाली, आड़े बल्ले से फिर से एक बार खेल दिया है, फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, यह फिर से एक बार लगातार का सेकंड इन द रो चौका। स्ट्रोक लगा दिया है, पैरों पे गेंद डाली है, चरण में गेंद और बाउंड्री लाइन के शरण में गेंद, चौका आता हुआ। इस चौके के साथ कुल रनों की संख्या फिर से एक बार बढ़ती हुई 23 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। राहुल मुजावर थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में। पावर प्ले की अंतिम गेंद थी, दिशाहीन गेंद थी, पर बल्लेबाज ने क्या किया, दिशाहीन गेंद दिख रही थी और ये बावजूद क्या उन्होंने क्या किया, वो सफल हुए थे। और अकॉर्डिंग टू न्यू रूल क्रिकेट का वाइड बॉल का क्या कहता है, जितने ज्यादा सफल होंगे वाइड लाइन बढ़ती जाएगी। फिर से एक बार आउटसाइड ऑफ द में सीधे बल्ले से खेल दिया है, लॉन्ग ऑफ के रीजन में कोई भी खिलाड़ी वहां मौजूद नहीं है। बढ़िया स्ट्रोक ऑफ द मैच। ऊपर तक उठा लिया। देखिए गेंद का हम जिक्र कर रहे हैं, आड़े बल्ले से फिर से एक बार खेलने का प्रयास था, बल्ले और गेंद का उतना अच्छा संपर्क नहीं हुआ है। राजेश नाखवा अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उन्हें साथ मिलना जरूरी है। 1 रन के साथ अगर स्कोर कार्ड देखा जाए तो 28 रन स्कोर कार्ड के ऊपर अच्छा स्टार्ट मिला है रोनित दैव वॉरियर्स साखर टीम के लिए। 74 रनों का टारगेट है, 28 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। और शायद अंतिम गेंद इस ओवर की राहुल मुजावर ने गेंद डाली तो है, बाहर की तरफ काटा बदल दिया है गेंद ने, और उसी के साथ ये स्वेर नई गेंद है, ये अच्छी गेंद है। और इस प्रकार 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन 1 विकेट के नुकसान पर रोनित दैव वॉरियर्स साखर टीम अच्छा स्कोर खड़ा किया है। राजेश को ज्यादा से ज्यादा देर स्ट्राइक पर खड़ा होना पड़ेगा। उन्होंने अच्छे स्ट्रोक लगाए, वो स्ट्रोक अगर देखा जाए तो मिड विकेट के रीजन में आए, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में आए, लॉन्ग ऑफ के रीजन में आए, लॉन्ग ऑन के रीजन में आए, और अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा उन्होंने पेश किया है कि हमारे टीम की जरूरत क्या है, मैंने अच्छी बल्लेबाजी मुझे करनी ही पड़ेगी, और वो कर दिखा रहे हैं। देखिए गेंदबाजी करने वाली टीम गन वाटर स्पोर्ट्स, आपके कुल 12 मिनट खत्म हो चुके हैं। निर्धारित
आपको 8 मिनट में 2 ओवर डालने हैं, तो प्लीज कोऑपरेट करेंगे, ऐसी गुजारिश रहेगी। पावर प्ले के 2 ओवर समाप्त हो चुके हैं और तीसरे ओवर में गेंदबाज का नाम बताइए। सतीश पाटिल आई हैं। सतीश पाटिल एक अनुभवी खिलाड़ी है, नाना नाम से जाने जाते हैं। देखिए आप फील्डिंग थोड़े से अपने हिसाब से लगा रहे, क्योंकि जिस प्रकार अगर क्रिकेट में अगर देखा जाए ना, तो 3-4 खिलाड़ी फील्डिंग सजाते हैं, एक विकेट कीपर, दूसरा कैप्टन, तीसरा गेंदबाज। और किस प्रकार सजाते हैं, बॉलर क्या करता है, बैट्समैन क्या करता है, बैट्समैन का फेवरेट जोन क्या है, और उसी के हिसाब से फील्डिंग सजाई जाती है। और 2 ओवर के समाप्ति के बाद 28 रन हो चुके हैं। तीसरे ओवर की शुरुआत, आड़े बल्ले से खेल दिया है, बॉल हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, वहां पूर्वेश आए थे गेंद के नीचे, पर देखिए थ्रो भी खराब होता हुआ, और जहां खिलाड़ी नहीं है वहां की गेंद जाती हुई, गेंद मैदान में रुकी है। और कितने रन हो चुके हैं, 4। फिर गेंद को कैच किया क्यों, गेंद को फेंका क्यों, वो रुका इसलिए आप बच गए, नहीं तो बहुत ज्यादा रन मिलते। चौका आता हुआ, इस चौके के साथ कुल रनों की संख्या 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। पाणी मैदानामध्ये न्यायचं, डीसी मास्टर। तानाचा बाजार भरला आणि बायकोने उपवास धरलाय। कदाचित राजेश नाखवा वहिनींनी, यांच्या वहिनींनी उपवास धरला असेल, देव पाण्यात ठेवले असतील की राजेश नाखवा यांनी अर्धशतक झळकावावं, काय करतील। यावरचा बॉल, वाईड बॉलचा इशारा येणार, अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ होणार। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एका धावेच्या मदतीने 33 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये। इक्वेशन्स तुमच्या समोर असणार आहे, 17 बॉल 41 धावांचं, 17 बॉल 41 रन्स नेट टू विन। यावेळचा स्ट्रोक पहा, लाजवाब बेमिसाल, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली राहुल मुजावर, वॉरन कॅच, दिस इज कॅच ऑफ द मॅच। पार करत असताना राजेश नाखवा यांची काय अप्रतिम इनिंग आपण पाहिलेली आहे। पण ज्या वेळेला सतीश पाटील मैदानामध्ये आले गोलंदाजीसाठी, त्यांनी अगदी जखडून ठेवणारी गोलंदाजी केली, थोडेसे क्षेत्ररक्षणचा साथ लाभला नाहीये, परंतु राहुल मुजावर जो की संघाचा लीडर आहे, त्याने खूप सुंदर कॅच पकडलेली आहे आणि इथे मात्र फलंदाजांना बाद केलेला आहे। यावरचा स्ट्रोक चांगला आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल इतका मोठा फटका आहे।
43 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी पुनश्च एकदा फलंदाजाच्या बाटला बॉल लागला असं पंचांनी सांगितलंय. सो बॅट्समन इज गॉन. सतीश पाटील यांच्या अप्रतिम गोलंदाजीचा नमुना त्याने दाखवलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. बाहेरचा बॉल बाहेर मारायचा होता आणि त्यामध्ये बॅट घालून स्वतः फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. यावेळी पुनश्च एकदा हा बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पंच सांगतायत. ओहो, खतरे की घंटा. अंपायर सांगतील जो काही डिसिजन असेल तो सांगायचा आहे. डिलिव्हरी फेअर आहे पण रनआउट आहे का, स्टंपिंग आहे का? येस, थँक्यू. नॉट आउट आहे, जागेवरच होते. सो पंचांनी सांगितलं की इट्स नॉट आउट. चांगली गोलंदाजी चाललेली आहे सतीश पाटील यांची. यावेळचा बॉल हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिलेला आहे. सिंगल येणार. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. 12 मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मला असं वाटतं ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे मागाशी. सो परत घ्यायचा की नाही झालंय. सो थँक्यू. येस, ड्रिंक्स ब्रेक कडे आपण वळतोय आणि तोपर्यंत डीजे मास्टर एक अप्रतिम कॉमेडी आणि मनमोहक गीत लावाल अशी आम्ही अपेक्षा करतोय. दाखवा. तुम्ही म्हणाला होतात की कोणाला तरी कॉमेंट्री करायची आहे. सो त्यांना पाठवलं तर फार बरं होईल. सरोज तांडेल या एकदा जोरदार टाळ्या. सरोज तांडेल याच्यासाठी जायला पाहिजे कारण म्हणाला तो मगाशी की मला पण कॉमेंट्री शिकायची आहे. सो आम्हाला जॉईन होईल. प्रदीप सर, अगदी माईकवर बोलणं फार कठीण आहे कारण आपण म्हणतो ना की बोलणं फार सोपं आहे. एकदा सरोज तांडेल माईक हातात घेतल्यानंतर आता तो कशा पद्धतीची सुरुवात करेल. सो प्लीज त्याला एक सीट द्या. सुरुवात करशील. अगदी स्कोर कार्डवर धावा आहे त्या 40 धावा. जिंकण्यासाठी 12 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी राहुल आणि गोलंदाजीसाठी सुद्धा राहुल आहे. मला कॉमेंटेटरशी बोलवलं त्यासाठी कपिलजी तुमचा नक्कीच मनापासून आभार मानतो. आणि वाईट साठी पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. वाईटचा रिव्ह्यू मागितलेला आहे. बघा ज्या पद्धतीने पंचांनी जो डिसिजन दिलाय त्यावर आक्षेप घेतलाय की एक शंका उपस्थित केलेली आहे की काय घडलंय. आपल्या या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टीम आहे. एक रिव्ह्यू दिला जातोय तो व्हाईट बॉल आणि नो बॉल साठी आहे. सो तो यूज करण्याचा प्रयत्न म्हणजे तो जर यूज नाही केला तर त्याचं काही लोणचं घालायचं आहे का असं फलंदाजी करणारा संघ सांगतोय. पण आता हा डिसिजन कशा पद्धतीचा असेल आमचे पंच चेक करतायत शेखर सर की कशा पद्धतीचा हा डिसिजन असेल.
साईड अँगलने पाहतायत काय घडलंय काय बिघडलंय, पण कसं वाटतंय की या संपूर्ण अक्षी साखर प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन? नक्कीच भव्य दिव्य वाटतोय. नक्कीच सर्वांनी मेहनत घेतली या लीगसाठी. सर्व अक्षी, साखर, नागाव आणि बेली चारही गावाने नक्कीच मेहनत घेऊन ही लीग पूर्ण पाडतायत. असंच प्रत्येकाने सहकार्य करावं असं मलाही वाटतंय. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज स्वतः कर्णधार सज्ज होतोय, तो म्हणजे राहुल मुजावर. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अगदी योग्य डिसिजन देत आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनलचं सुद्धा कौतुक केलं जाईल. राहुलचा हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक झेल, अजून एक विकेट. फलंदाज राहुलच्या चेंडूवर बाद. सुंदर गोलंदाजी आपल्या कर्णधारावर नक्कीच करतोय, कारण त्याला जिम्मेदारी माहीत आहे. तो स्पेशलमध्ये नक्कीच गोलंदाजी करत असतो. साखर गावासाठी नक्कीच मोठमोठे टुर्नामेंट खेळतो राहुल. नक्कीच गोलंदाजी करण्यास पुन्हा एकदा सज्ज होईल. आणि स्वतः ओनर मैदानात पाहायला मिळतोय. मिलिंद कुलाबकर सज्ज होईल. राहुल यांच्या विरोधात मोठे फटे खेळावे लागतील मिलिंद याला. मोठे फटके आणि मोडके फटके यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. कारण आता मोडके फटके येत आहेत, मोठे फटके काही येत नाहीयेत. त्यामुळे मोडके फटके म्हणजे काय, 38 सर्कलच्या बाहेर पण बॉल जात नाहीये. आणि ज्या पद्धतीने मोठे फटक्यांची अपेक्षा होती ती राजेश नाखवा यांनी दाखवली जरूर, परंतु ते आउट झाल्यानंतर तदनंतरच्या एकही फलंदाजाला मोठे फटके मारता आलेले नाहीये. अक्षय मुंडे, तुमचे 100 रुपयाचं पारितोषिक इथे राहिलं होतं, ते घेऊन जायचं आहे. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुनश्च एकदा फलंदाज मैदानाच्या दिशेला. विकेटची पडझड पाहायला मिळालेली आहे. आणि आमच्यासोबत जे या विभागातील नवे समालोचक आहेत थोडेसे घाबरलेले आहेत, थांबवलेले आहेत. घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुमच्यासारखे आम्ही सुद्धा होतो, आमचे सुद्धा हात लटपडत होते, पाय लटपडत होते, शब्द इकडे फिरायचे तिकडे फिरायचे, काय बोलायचं काही समजत नाही. अजून सुद्धा ते होतं. सो डोंट वरी, कोण काय बोलेल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. रिलॅक्स, इट्स ओके, होत राहतं आणि हे नॅचरल आहे. यानंतर येणारा फलंदाज सज्ज राहायचा आहे, ही प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याला पुढील सामने जास्तीत जास्त ओव्हर खेळवायचे आहेत. बघा पुन्हा एकदा राहुल स्लो रन पतीचा ऑफ ब्रेक चेंडू. नक्कीच विनायक याला संकटात टाकले. नक्कीच गोलंदाजी काटकसरीने करतोय, तो म्हणजे राहुल. विनायक पाटील हे अक्षी ग्रामपंचायतचे सदस्य, आपल्याला 200 नंबर जर्सी प्रदान केलेले ते आज मैदानात पाहायला मिळतात. मोठे फटके नक्कीच खेळतात. बघूया या चेंडूवर काय करतो विनायक. राहुल याला नक्कीच फुल केलाय. चेंडू जाते 1 बाउंस 4. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. प्रयत्न नक्कीच फसलाय. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्या 1 वर वाढली. धावसंख्या पोस्थिती संघाची म्हणजे 45. येणारे 6 चेंडू 29 धावांची गरज. नक्कीच विनायक पाटील याला आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन संघाला पुढे जायचं आहे. नक्कीच मोठमोठे फटके खेळावे लागतील गण वॉटर स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. नक्कीच आपल्या रोहित आणि देव्य वॉरियर्स या संघाला विजयी करायचा असेल तर विनायक पाटील यांना नक्कीच कामगिरी पार पाडावी लागेल.
बघा, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत विनायक पाटील आणि ज्या पद्धतीने आपल्या पंचायतीची जबाबदारी ते सांभाळतात तशा पद्धतीची जबाबदारी आता त्यांना सांभाळावी लागेल. आव्हान कठीण आहे. आता ज्या पद्धतीने ते इलेक्शन मध्ये उतरतात तेव्हा प्रत्येक घरामध्ये जातात की आम्हाला बहुमताने विजयी करा. आता आम्ही सांगतोय की 6 बॉलमध्ये 29 धावांचं जे आव्हान आहेत ना ते 6 चेंडूमध्ये तुम्ही पूर्ण कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. विनायक पाटील काय करतील, काय बिघडवतील, परंतु विनायक पाटील यांनी जो चौकार लगावलाय ना तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. 6 बॉलमध्ये 29 धावा बनू शकतात, पण बनू शकतील का हा मोठा प्रश्न मैदानामध्ये उपस्थित. परंतु सध्याच्या काळात राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलू शकतील हे कधी सांगता येत नाही. गोलंदाजीसाठी येतो म्हणजे राकेश कवाड पंचांच्या डाव्या हाताकडून. बघूया राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलू शकतात ते सांगू शकत नाही. तसाच विनायक पाटील रंग बदलतोय का आपल्या संघासाठी बघूया. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट्स घेतली तर इथे मात्र एक कुपन मिळाला तुम्हाला लावलेला आहे. तो कुपन तुम्हाला मिळालेला आहे. फलंदाज बाद आहे की षटकार आहे? ओके, बाद आहे. मला असा प्रश्न पडलाय की हे लकी ड्रॉचे कुपन तुम्ही विकण्यासाठी आणलेत की वाटण्यासाठी आणलेत फुकट? आय थिंक फक्त ठीक आहे. सो एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट सुद्धा फार आवश्यक आहे. 5 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेश यांनी टाकलेला हा बॉल पॉइंट रिजन मध्ये गेलाय. तिथे कॅच आउट होऊन पुन्हा एकदा फलंदाज सेकंड इन द रो राकेश कवाड, विकेट नंबर 2 या ओव्हर मधील. नक्कीच आता मैदानात येतोय तो म्हणजे प्रताप पेरेकर. यशगंजची जागा भरून काढण्यासाठी येईल तो म्हणजे फलंदाज प्रताप. आता प्रतापला आपले प्रताप दाखवावे लागतील. आतापर्यंत राकेश यांनी 6 कुपन्स जिंकलेले आहेत. अजिंक्य म्हात्रे यांच्याकडून 6 कुपन्स लागलेले आहेत. लोअर फुलटा चेंडू फाईन लेग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सामित कासुकर यांच्या इथून. बायको चकनी आणि मेवणी दिकनी अशा प्रकारचं खराब क्षेत्ररक्षण सामित कासुकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बघू पुढील चेंडू राकेश कवाड यांचं बघूया दुर्वेशांसाठी. नक्कीच मोठा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय. दुर्वेश गण यांच्या मार्फत झेल समाप्त झालाय. मोठा हादरा. वर्षी तो जवळजवळ पर डे 500 बॉल्स खेळतोय अगदी नेट्स मध्ये जाऊन आणि काहीतरी करायचंय क्रिकेट्स मध्ये, ही त्याची जिद्द आहे. पण यावर्षी त्याला या टीम मधून बॅटिंग साठी सुद्धा उतरवलं नाही. सो ती एक मोठी गोष्ट असणार आहे. यावर्षी जर क्रिकेटमध्ये काही झालं नाही तर तो क्रिकेट सोडेल अशी सुद्धा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. सो मेहनतीवर लक्ष दे, जे काय होईल ते चांगलंच होईल तुझ्यासाठी हे मी सांगतोय. सामन्याचं इक्वेशन जर पाहिलं तर तितकंसं मोठं झालेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. बॅट्समन आलाय त्याचं नाव आम्हाला कळत नाहीये. राकेशचा हा पुढील बॉल, खराब गोलंदाजी, मौसम असताना गरज नसताना. आता काही गरज नाहीये. ज्या वेळेला आपण जर या मॅचचा विचार करतोय की इक्वेशन फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांपासून खूप दूर गेलेला आहे आणि तिथे तुम्ही असे स्वेर मारा करताय, तुमचा सुद्धा वेळ खर्च करताय आणि स्पर्धेचा सुद्धा वेळ वाया घालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राकेश यावेळेचा पुन्हा एकदा फुल टॉस बॉल जो बीमर आहे आणि हा बीमरचा बॉल नो प्लस 4 इज इक्वल टू 5 पंजा चौकार. मार्फत पाहायला मिळतोय भीमर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. फ्रीट नक्कीच आहे. बघूया पुढील चेंडू
ओव्हरपिच पद्धत चेंडू नक्कीच कार्पेट रित्याने खेळून काढला मिडविकेट स्वरूपात. सतीश नाना हे फील्ड करतील तोपर्यंत धावसंख्या 1 निवर वाढते. सुंदर रनिंग विकेट मैदानात पाहायला मिळाली. प्रशांत गण यांच्याकडून दुर्वेशने जी कॅच पकडली त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मॅच झाल्यानंतर ते घेऊन यायचं. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत पूर्वेश. पुन्हा एकदा दुर्वेश आहेत ना? पूर्वेश की दुर्वेश? दुर्वेश. ओके दुर्वेश. सो हा सामना जिंकलाय गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे ओनर आहेत स्वतः.